पुण्यातल्या एमडी ड्रग्सचं लंडन कनेक्शन समोर। रेडी टू ईट फूड पॅकेट्समधून लंडनला ड्रग्स पाठवलं जायचं। कुरकुममध्ये बनलेल्या ड्रग्सचं लंडनमध्ये सेवन। राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर। सरकारनं मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरूच राहणार, मार्डची भूमिका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंमध्ये मुंबईमध्ये बंद दाराआड चर्चा। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा राणे लढवणार। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। शरद पवारांचा जरांगेंना वारंवार फोन। पवारांच्या सांगण्यानुसारच जरांगे वागतात। आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा आरोप। अजय बारसकर गावातल्या महिलांवर अत्याचार करतो। जरांगेंचा गंभीर आरोप। शिंदे फडणवीसांनी सुपारी दिल्याचा आरोप। सरकारला ट्रॅप लावण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात वृद्धांच्या जीवाला काही झालं तर जरांगे जबाबदार। मंत्री छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर। जरांगे कुणाचीही पर्वा करत नसल्याचीही भुजबळांची टीका। युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेद। आमदार झिशान सिद्दीकींची तोफ। पक्षाला आपली गरज नसेल तर वेगळा विचार करू, सिद्दीकींचा पक्षाला इशारा। शिंदे फडणवीस सरकारकडून अदानींना मुंबई विकण्याचा घाट सुरू। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। पुण्यामध्ये पब संस्कृतीतून ड्रग्सचा महापूर, त्यामुळे पुण्यामध्ये पब नकोतच, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी। मुंबईमधल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन। महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज संध्याकाळी वितरण। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान होणार। मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार। द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन हायकोर्टानं थांबवलं। कोर्ट आणि सीबीआयसाठी विशेष स्क्रीनिंगचे नेटफ्लिक्सला निर्देश। काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गमध्ये भूस्खलन। परदेशी नागरिकांसह 7 जण बेपत्ता। शोधकार्य युद्धपातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।